नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। इतनी कड़ी मेहनत से हमने शहर को सुंदर बनाया है और मनपा अधिकारी ठेकेदार से हाथ मिलाकर शहर को खराब कर रहे हैं। ये कहना है मीरा भाईंदर से बीजेपी विधायक नरेंद्र मेहता का। उन्होंने मीरा भाईंदर के मनपा आयुक्त पर गंभीर आरोप लगाए हैं। मनपा आयुक्त संजय काटकर को यह पता नहीं क्या या फिर वो अपने घर में बैठकर मनपा चला रहे हैं। आयुक्त को एक दिन पूरा शहर घुमाना होगा, तब उनके अधिकारियों के कारनामे दिखाई देंगे। मंदिर पर हथौड़ा चलाते हैं और बाकी अनधिकृत बांधकाम को सुरक्षा प्रदान करते हैं। माझं असं स्पष्ट मत आहे की हे प्रशासनावर एक प्रश्नचिन्ह आहे की ह्या शहरामध्ये 30-30 वर्ष जुने मंदिरावर बुलडोजर चालवला जातो आणि त्याच भागामध्ये आज मीरा भाईंदरमध्ये 50 पेक्षा जास्त इल्लीगल कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि एवढं तर आम्ही जाणतो की प्रशासनाचा आशीर्वाद शिवाय कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही। आणि मीरा भाईंदरमध्ये ज्याप्रमाणे इमारती चालू आहे कन्स्ट्रक्शनची, हे आश्चर्यजनक आहे। पहिला कन्स्ट्रक्शन इलिगल व्हायचं, घरं व्हायची, गाले व्हायची, बंगले व्हायचे, आता तर बिल्डिंग व्हायला लागलेली आहेत। तर हा नक्कीच प्रश्नचिन्ह आहे। यामध्ये प्रशासनाने नक्कीच यावर कडक कारवाई केली पाहिजे, नाहीतर नाईलाज मग आम्हाला प्रशासनाच्या अधिकाऱ्याचा विरोधच जाऊन करावा लागेल। आणि आयुक्त महोदयांना मला विनंती आहे, आपल्याला माहीत नसेल एक दिवस आपण सगळ्यांबरोबर पूर्ण वॉर्डात फिरा, आपल्याला लक्षात येतील। कदाचित आपल्याला माहीत असून आपण असं दाखवत आहे की आपल्याला माहीत नाही आणि खरखर आपल्याला माहीत नसेल तर आपण आपल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर एक उत्तम ते चेनापर्यंत फेरी मारा। तुम्हाला समजेल की या मीरा भाईंदर मोठ्या प्रमाणात तुमचं छत्रछायामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे, जे भविष्यातलं या शहरासाठी नुकसानदायक आहे। काही ठिकाणी तर आरक्षणमध्ये सुद्धा बांधकाम चालू आहे, काही रस्त्याला लागून किंवा रस्त्यावर बांधकाम चालू आहे। तेही आयुक्त महोदय काही करत नाही, तर ह्याचा आम्हाला या त्यांच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे असं तरी माझं मत आहे।